जीवन सोपं आहे ह्या विषयावर आपण बोलतोय। बघा, जीवन सोपं आहे, पण ह्या जीवनाला आपण कठीण बनवतो आणि म्हणून हे कठीण जीवन आपल्याला संपवावं लागतं वेळ आली तर। आता या जीवनावर विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे, कारण देव आणि मोठे मोठे दानव हे पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी हे तरफडत असतात। त्यांची इच्छा असते की आम्ही पृथ्वीवर जन्मावर आलो पाहिजे, परंतु जो परमेश्वर आहे तो परमेश्वर त्यांना तो जन्म देत नाही, कारण जन्म हा विधिवत असतो। हा जन्म खूप अशी पुण्य कमवून अनेक जन्म घेऊन अनेक प्राण्यांचे जन्म घेऊन आपण ह्या जीवनामध्ये आलेलो असतो। अशा जीवनाला आपण कमी समजतो आणि आपल्या मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आपण जर पाहिलं तर जीवन हे सोपं आहे। आता सोपं आहे म्हणजे कसं सोपं आहे? बघा, सहज सांगता येईल की जीवन म्हणजे काय। बघा, जीवन म्हणजे हे पाण्यासारखं असतं। आता पाणी हे आंधळं असतं बघा। आता त्याला जसं तुम्ही ठेवाल टाकाल ते नेहमी उताराकडे जाते, परंतु या पाण्याचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की हे आंधळं पाणी नेहमी डोळसपणाने वागते, परंतु आपला माणूस हा कधी आपल्याला डोळसपणाने वागताना दिसत नाही। आता तो आपल्याला डोळसपणाने वागताना दिसत नाही याचं कारण असं की आपण ह्या जीवनाला समजू शकत नाही। जणू काही आपण या जीवनामध्ये जन्माला आलो म्हणजे आपल्या मनाप्रमाणे आपण करायला आलो असा आपला एक विचार असतो, आणि हाच विचार मुळात चुकीचा आहे। पण जीवन म्हणजे काय? तर जीवन सोपं आहे। जीवन म्हणजे पृथ्वीवर आलेल्या नियमानुसार वागणं, इतर लोक वागतील त्याप्रमाणे वागणं। पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया लगे उस जैसा। परंतु मला असं वाटतं नाही नाही, मी हे नाही करू शकत, माझं जीवन इतरांपेक्षा वेगळं असलं पाहिजे, आणि अशा ह्या वेगळ्यापणामध्ये मी इतका वाहून जातो की माझं जीवन सोपं मी कठीण करून बसतो। माझं जीवन मी काय करून बसतो? कठीण करून बसतो। आणि म्हणून हे जीवन म्हणजे काय? तर त्याच्यानंतर जीवन कसं चालते? जीवन हे अतिशय नियमानुसार चालते। सकाळ होते, सकाळच्या गोष्टी कराव्या लागतात, लवकर उठावं लागतं। दुपारच्या गोष्टी कराव्या लागतात, घरामध्ये सर्व लेकरांसाठी आणावं लागतं। ड्युटी प्रामाणिकपणे करावी लागते। हे सगळं असं जीवन चालते। जीवन हे विधिवत चालते। जीवन हे संतांनी सांगितल्याप्रमाणे चालते। जीवन हे महाभारतामध्ये सांगितल्याप्रमाणे चालते। जीवन हे साधा असं आपण चालवू असं कधी जीवन चालत नाही मित्रहो। जीवन हे अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने आणि आपल्या संतांनी सांगितल्याप्रमाणे चालत असते। ज्याची सुरुवात सकाळी चांगली झाली त्याचा शेवटही खूप सुंदर होत असतो असं म्हणायला हरकत नाही। कारण असं म्हटलं गेलेलं आहे, जो जागत है वो पावत है और जो सोवत है वो खोवत है। तर या ठिकाणी असं आपल्याला म्हणता येईल की जीवन कसं चालते हे पाहिल्याच्या नंतर तसं आपण चालतो का? तर हा विषय असा फार नाजूक विषय आहे की कधीच आपण ह्या जीवनाप्रमाणे चालत नाही, पाण्याप्रमाणे चालत नाही। बघा, पाणी हे तुम्ही जिकडे घालाल तिकडे रंग दाखवते। तुम्ही पाण्याला कारल्याच्या रोपामध्ये टाकाल तर हे पाणी कडू लागायला लागते। ते कारलं नसतं मित्रहो, ते जीवन असतं, ते पाणी असतं, कारल्याचं जीवन असतं। आणि कारलं खाल्ल्याच्या नंतर आपल्याला उत्तम अशा प्रकारचं
आरोग्य प्राप्त होतं. आता जीवन हे उसामध्ये टाकलं तर तेच पाणी आपल्याला गोड लागतं. तेच पाणी आपण उसाच्यातून काढलं आणि तेच पाणी जर आपण एखाद्या कठीण गोष्टीमध्ये म्हणजे दारूमध्ये टाकलं तर दारू आपल्या जीवनाचा सारा भंग करते. म्हणजे सांगायचं मला असं आहे या ठिकाणी प्रामुख्याने की जीवन हे आपण जसं जगू ना तसं जगता येते. म्हणून बघावे आपणाशी आपण. म्हणून आपण आपल्याला बघितलं पाहिजे, त्याप्रमाणे आपलं उत्तम जीवन जगलं पाहिजे, इतरांचा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे तसं आपण चालतो का, ज्याचा विषय तसं आपण वागतो का. डू वी लिव्ह लाईक दॅट? नाही, वी डू नॉट लिव्ह लाईक दॅट. आणि त्यानुसार काय होतं माहिती आहे का, त्यानुसार आपण चालत नसल्यामुळे वी डू नॉट वॉक, वी डू नॉट थिंक, वी डू नॉट बिहेव लाईक दॅट ॲज पर द लाईफ, ॲज पर द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ लाईफ. आणि म्हणून होतं काय की आपण जीवनामध्ये फक्त आणि फक्त ओनली अँड ओनली वी ब्रिंग द सारोज. आणि सारोज हे लाईफ नाही. मान्य आहे की सारोज अँड हॅपीनेस come together and they make the life, no doubt at all, because the sons have said us, आपल्याला संतांनी सुद्धा सांगितलंय की लाईफ म्हणजे सुख दुःखांचं एक मिश्रण आहे. लाईफ इज द मिक्सचर, hodgepodge collection of goodness and badness, happiness and unhappiness. पण हे सगळं करत असताना आपण हॅपीनेसला घाबरतो. हॅपीनेसला अजिबात घाबरायचं नाही. वी डू नॉट मेक फिअर ऑफ द अनहॅपीनेस. हॅपीनेसला आपण खरं घाबरलं पाहिजे. म्हणजे मला म्हणायचं हॅपीनेसला आपण घाबरलं पाहिजे. कारण हा हॅपीनेस ज्या वेळेला येतो ना त्याच वेळेला आपला पारा चढतो. म्हणजे वी राईज अपॉन सम प्लेस अँड वी गो इन टू द हॉटीनेस. म्हणजे आपण गर्वामध्ये जात असतो. आता गर्वामध्ये आपण जर गेलो तर विचार करा तुम्ही, गर्व काय देणार आहे. व्हॉट विल द हॉटीनेस गिव्ह अस. काय देईल तो गर्व आपल्याला. द हॉटीनेस विल गिव्ह अस द हॉटीनेस. ओके. इफ वी डू अ बॅड वर्क रिझल्ट विल बी बॅड. वाईट गोष्ट केली रिझल्ट हा वाईट आहे. आणि म्हणून मग ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. वी शुड लर्न द गुड थिंग्स. म्हणजे बघावे आपणाशी आपण. म्हणजे वी शुड सी टू अवर सेल्स. म्हणजे मी काय करत आहे, व्हॉट आय एम डुईंग. मी बरोबर आहे का, एम आय करेक्ट, का माझ्या काही चुका होत आहे, एम आय डुईंग माय मिस्टेक्स. या सगळ्या गोष्टी, ऑल दिस थिंग्स आपण समजून घेतल्या पाहिजे. वी शुड अंडरस्टँड. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी जर आपण करत गेलो तर मला असं म्हणायचं आहे, म्हणजे आय वॉन्ट टू से दॅट द लाईफ इज व्हेरी सिम्पल. लाईफ इज व्हेरी सिम्पल. म्हणजे जीवन फार सोपं आहे. आपण कसं चाललं पाहिजे त्यातच मी सांगितलं आपल्याला की आपण अतिशय उत्तमानं चाललं पाहिजे. आपल्याला स्त्री दिसते आहे, द वुमन इज बिफोर अस. तर त्या स्त्रीला आपण मनातल्या मनामध्ये सन्मानित केलं पाहिजे की वी शुड रिस्पेक्ट दॅट वुमन इन अवर माइंड. की ही माझी बहीण आहे. दिस इज माय सिस्टर. ही माझी बहीण आहे. आणि ही माझी बहीण असल्यामुळे आता हिच्याशी काही काम पडलं, इफ आय नीड इन सम मॅटर्स विथ हर, तर मी हिला सन्मानाची वागणूक देईल. म्हणजे आय विल गिव्ह हर द ट्रीटमेंट ऑफ रिस्पेक्ट. म्हणजे मी हिला सन्मानाची वागणूक देईल. आता हे सगळं करत असताना आपण जर केलं तर आपण कसं चाललं याचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला देता येईल. म्हणजे जर मी समोरच्या स्त्रीला सन्मानाची वागणूक देत आहे, इफ आय एम गोइंग टू गिव्ह द ट्रीटमेंट ऑफ द रिस्पेक्ट टू दॅट पर्टिक्युलर वुमन, तर सांगा माझ्या जीवनामध्ये वादळ कसं येईल. हाऊ विल दॅट स्टॉर्म कम इन टू माय लाईफ. अजिबात नाही. ते वादळ माझ्या जीवनामध्ये येणार नाही. म्हणजे वादळ माझ्या जीवनामध्ये शिरकाव करणार नाही. वादळ म्हणजे हा समस्येचा प्रकार, द टाईप ऑफ द प्रॉब्लेम. असा प्रॉब्लेम
की जो जीव घेणा असतो, असा हा जीव घेणा प्रॉब्लेम माझ्या जीवनामध्ये येणार नाही. म्हणजे द लाईफ टेकिंग, द लाईफ किलिंग प्रॉब्लेम विल नॉट कम, विल नॉट एंटर, विल नॉट कम इन टू माय लाईफ. तर हे सगळं असं जर बघावे आपणाशी आपण केलं तर मला असं वाटतं आपलं लाईफ हे उत्तम प्रकारे आपल्याला जगता येईल. इतरांसारखं बघा ना तुम्ही, इतरांसारखं. आता इतर कोण तर आपल्याबरोबर प्राणी आहेत. हु आर अदर्स तर आपल्याबरोबर प्राणी आहेत. द ॲनिमल्स आर विथ अस. पण हे ॲनिमल कसे वागतात? कुत्र्याला एकदा का आपण म्हटलं, वन्स द डॉग इज सेड, ए इथून जा, गो फ्रॉम हिअर, तर डॉग चालला जातो ना. का तो कुत्रा पुन्हा 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 आपल्याशी भांडायला येतो. अगेन अँड अगेन दॅट डॉग कम्स टू क्वारल विथ अस. नो, तो कुत्रा पुन्हा पुन्हा आपल्या सोबत भांडायला येत नाही. ते अगेन अँड अगेन दॅट डॉग नेव्हर कम्स टू क्वारल विथ अस ऑर डिमांड समथिंग टू अस. हे सगळं घडत असतं. म्हणजे हे सगळं घडत असताना इतरांसारखं जीवन जर आपण जगत राहिलो, म्हणजे इफ वी लिव्ह द लाईफ लाईक अदर्स, तर मला असं वाटतं की 100% आपण हॅपी राहू. म्हणजे वी विल become 100% happy in our life and there will be no tension in our mind and the stress किंवा एखादा अटॅक किंवा एखादा त्यांना हृदयाचा झटका आला, दॅट मॅन वेंट थ्रू द हार्ट अटॅक, ही परिस्थिती आपल्या समोर येणार नाही. म्हणजे दिस सिच्युएशन विल नॉट कम बिफोर अस. सो दीज आर द पॉइंट्स विच आर व्हेरी इझी, की जे फारच सोपे पॉइंट्स आहेत आपलं जीवन सोपं करायला. म्हणून माझा मुद्दा असा आहे खरं की जीवन सोपं आहे, पण त्या जीवनाला आपण स्वतः कठीण करून ठेवलेलं आहे. जे अकॉर्डिंग टू मी लाईफ इज इझी बट वी हॅव मेड इट व्हेरी डिफिकल्ट. तर ह्या गोष्टी आपण समजल्या पाहिजे असं मला वाटतं. मग जीवन कसं असणार? म्हणजे हे सगळं आपण भोगल्यानंतर थोडंसं मला सांगता आलं तर मी सांगतोय. हे सगळं आपण भोगल्यानंतर जीवन कसं असणार? तर जीवन इतकं सॅटिस्फाईड असणार की एव्हरीबडी हा आपल्याकडे येणार, म्हणजे प्रत्येक जण आपल्याकडे येणार आणि आपल्याला म्हणणार, सर तुमचा काय प्रॉब्लेम आहे मला सांगा. म्हणजे एव्हरी प्रॉब्लेम विल बी सॉल्व्ड बाय अदर पर्सन्स विच इज रिलेटेड विथ अस. म्हणजे आपल्याशी जो रिलेटेड पॉइंट आहे तो प्रत्येक माणूस जर आपला पॉइंट हा सोडवणार आहे तर मला सांगा, टेल मी, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? व्हॉट इज द प्रॉब्लेम विथ अस? आपल्याला प्रॉब्लेम नाही मीन्स देयर इज नो प्रॉब्लेम विथ अस. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जीवन जगलं पाहिजे. इन सच ए सिच्युएशन वी शुड लिव्ह लाईफ. का आपण आपल्याला त्रास होईल, वी विल गो थ्रू द ट्रबल, आणि इतरांना त्रास होईल मीन्स वी विल ब्रिंग ट्रबल इन फ्रंट ऑफ अदर्स, असं जीवन जगलं पाहिजे. हा विचार करण्याची आज आपल्याला गरज आहे. तर आज मी आपल्याला जीवन सोपं आहे या विषयावर सांगण्याचा प्रयत्न केला. आय ट्राईड टू टेल यू हाऊ लाईफ इज सिम्पल. कुठं मी चुकलो असेल, काही झालं असेल तर कृपया मला सांगावं, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींमध्ये आपण शेअर करावा ही नम्र विनंती. थँक्यू.